श्री गणेशाय नमः. तर ह्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मी होते बंगलोरला माझ्या काकाकडे. जेव्हा काकूनी मला सांगितलं की त्यांच्याकडे गणपतीसोबत गौरीही असतात, मी फार उत्सुक झाले. गणपती बाप्पाची छान प्राणप्रतिष्ठा झाली आणि अखेर तो दिवस आला जेव्हा मी गौरी आणणार होतो. सगळ्यांकडे गौरी या वेगवेगळ्या रूपात येतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे असे 5 खडे. हे नुसते खडे नसून हे नर्मदेतले खडे असतात आणि मग घरात प्रत्येक खोलीत अशी पावले बनवली जातात. गौरींचा वास अख्ख्या घरात राहो असा ह्यामागे हेतू असतो. जशी लक्ष्मी धनधान्य समृद्धी घेऊन येते, तशीच गौरी ही तिळा तांदळाच्या पावलांनी येते असं म्हणतात. म्हणून त्यावर तीळ आणि तांदूळ असं कुंकवात मिसळून त्यावर शिंपडलेलं असतं. मग गौरींना घरी आणले जाते आणि त्यांना प्रत्येक खोलीचे दर्शन दिले जाते आणि अखेर त्यांना गणपती बाप्पांसोबत मखरात बसवलं जातं. मग त्यांना हळदी कुंकू वाहून आणि थोडेसे दागिने घालून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरी जेवतात. म्हणजेच त्यांना खूप सारा खाऊ करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. काकूने मला गौरी घरी आणून दिल्या म्हणून मला खूप आनंद झालेला. मी हे पहिल्यांदाच करत होते. गौरी का येतात ह्यामागेही अनेक कथा आहेत. त्यातील एक कथा आणि मला आवडलेली कथा अशी की गणपती जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ते त्याच्या मामाकडे येतात. त्यांचा पाहुणचार झाला की गौरी त्यांना घ्यायला येते आणि म्हणून आपण गौरीचाही पाहुणचार करतो आणि मग दोघांचे एकत्र विसर्जन होते. ही कथा अनेक कथांपैकी एक असून मला फार आवडलेली कथा आहे आणि म्हणूनच ह्याला फक्त गणेशोत्सव असं न म्हणता गौरी गणपतीचा सण असं म्हटलं जातं. हे असे 7 दिवस आपल्यासोबत राहिलेले गणपती बाप्पा आणि गौरी यांचं विसर्जन करताना मात्र फारच रडू येतं. गणपती बाप्पा मोरया.